Practice set 5.1. By using variables x and y, form any 5 linear equations in 2 variables. म्हणजे x आणि y यूज करून आपल्याला 5 लिनियर इक्वेशन फॉर्म करायचे आहेत. आन्सर: The general form of a linear equation in 2 variables x and y is ax plus by plus c is equal to 0. म्हणजे जनरल फॉर्म काय आहे लिनियर इक्वेशनचा? तर ax plus by plus c is equal to 0. Where a, b, c are real numbers and a is not equal to 0 and b is not equal to 0. म्हणजे आपल्याला a आणि b ची व्हॅल्यू 0 घ्यायची नाही आहे. 5 linear equations in 2 variables are as follows. First, 3x plus 4y minus 12 is equal to 0. a च्या जागी आपण 3 पुट केला म्हणजे 3x, y च्या जागी आपण 4 पुट केला, b च्या जागी आपण 4 पुट केला तर 4y आणि minus 12 is equal to 0. Second, 3x minus 4y plus 12 is equal to 0. 5x plus 5y minus 6 is equal to 0. 7x plus 12y minus 11 is equal to 0. x minus y plus 5 is equal to 0. Second question, write 5 solutions of the equation x plus y is equal to 7. x आणि y च्या व्हॅल्यू घ्यायच्यात आणि आपल्याला त्या इक्वेशनला सॉल्व करायचं आहे म्हणजे की व्हॅल्यू 7 आली पाहिजे. तर फर्स्ट काय घेऊ शकतो आपण? x ची व्हॅल्यू x इक्वल टू 1 आणि y ची व्हॅल्यू 6 घ्यायची आहे. तर 1 + 6 केलं तर आन्सर 7 येतं. सेकंड काय आहे? x ची व्हॅल्यू जर आपण -1 घेतली आणि y ची व्हॅल्यू 8 घेतली तर -1 + 8 काय येतं? आन्सर 7. x इक्वल टू 5 आणि y इक्वल टू 2. 5 + 2 काय येणार? 7. x इक्वल टू 0 आणि y इक्वल टू 7 असं घेतलं तर 0 + 7 काय येणार? 7. x इक्वल टू 10 आणि y इक्वल टू -3 असं घेतलं तर 10 - 3 आन्सर काय येणार? 7. हे अशा प्रकारे सॉल्व करायचं म्हणजे तुम्हाला ते आन्सर मिळून जाईल. थर्ड क्वेश्चन, सॉल्व द फॉलोइंग सेट्स ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन्स. सायमल्टेनियस इक्वेशन्सने आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. फर्स्ट, x + y इज इक्वल टू 4 आणि 2x - 5y इज इक्वल टू 1. तर सबस्टिट्यूशन मेथडनी आपल्याला सॉल्व करायचं असेल तर कसं सॉल्व करणार तुम्ही? तर x + y इज इक्वल टू 4. देअरफॉर x इक्वल टू 4 - y म्हणजे एक्सची अशी व्हॅल्यू घ्यायची आहे की जी आपल्याला नेक्स्ट इक्वेशनमध्ये पुट करता येईल आणि या इक्वेशनला नंबर 1 द्यायचा आहे. सेकंड इक्वेशन काय आहे? 2x - 5y इज इक्वल टू 1. सेकंड इक्वेशन, सबस्टिट्यूटिंग x इज इक्वल टू 4 - y इन इक्वेशन 2 म्हणजे एक्सची व्हॅल्यू इक्वेशन नंबर 2 मध्ये पुट करायची आहे. तर एक्सच्या जागी आपण काय करणार? 4 - y पुट करणार आणि सोल्युशन देअरफॉर 8 - 2y - 5y इज इक्वल टू 1. तर ह्या 2नी ह्या ब्रॅकेटमधल्या नंबरला आपण काय केलं? मल्टिप्लाय केलं. 2 × 4 किती आला? 8 - 2 × y 2y - 5y इज इक्वल टू 1. तर 8 - 7y म्हणजे -2y - 5y काय झालं? -7y इज इक्वल टू 1. 8 - 1 इकडचा 1 इकडं घेतला तर तो मायनस झाला, आन्सर आलं 7y. 8 - 1 इज इक्वल टू 7y. देअरफॉर y इज इक्वल टू 7/7 किती आलं? y ची व्हॅल्यू 1 आली. मग ती y ची व्हॅल्यू आपल्याला इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करायची आहे म्हणून सबस्टिट्यूटिंग y इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 1. x इज इक्वल टू 4 - 1 इज इक्वल टू 3. Therefore 3, 1 is the solution of the given equation. Second equation, 2x plus y is equal to 5. 3x minus y is equal to 5. 2x plus y is equal to 5, equation number 1. 3x minus y is equal to 5, equation number 2. मग ह्या दोन्ही इक्वेशनला काय करायचं आहे आपल्याला? तर ॲड करायचं आहे. मग ॲडिंग इक्वेशन्स 1 and 2. मग इथं +y - y हे कट होतं आणि 2x + 3x किती येतं? 5x आणि 5 + 5 किती येणार? 10. देअरफॉर x इज इक्वल टू 10/5. देअरफॉर x इज इक्वल टू 2 म्हणजे 5ने 10ला डिवाइड केलं तर आन्सर 2 येतं. सबस्टिट्यूटिंग x इक्वल टू 2 इन इक्वेशन 1. मग 2 × 2 + y इज इक्वल टू 5. इक्वेशन 1 मध्ये आपल्याला ही व्हॅल्यू पुट करायची आहे एक्सची. तर 2xच्या जागी 2 पुट करायचं आहे आणि सोल्युशन आपल्याला y इज इक्वल टू 1 मिळालं. 2, 1 इज द सोल्युशन ऑफ द गिवन इक्वेशन्स. तर हे थर्ड एक्झाम्पल आहे ते पण आपल्याला असं सॉल्व करायचं आहे. इक्वेशन नंबर 1 आणि 2 द्यायचं आहे आणि त्या दोघांचं जर ॲडिशन होत असेल तर ॲडिशन करायची, सबस्ट्रॅक्शन असेल तर सबस्ट्रॅक्शन किंवा एक्सची व्हॅल्यू घ्यायची आणि ती
एक्सच्या जागी ठेवायची आणि आपल्याला ते सॉल्व करायचं आहे. मग एक्स आणि वाय पैकी कशाची एकाची जरी व्हॅल्यू मिळाली तर ती आपल्याला दुसऱ्या इक्वेशनमध्ये पुट करायची आहे. आणि मग शेवटी आपल्याला काय मिळतं 2, -2. हे थर्ड एक्झाम्पलचं सोल्युशन आहे. फोर्थ काय आहे 2y - x इज इक्वल टू 0, 10x + 15y इज इक्वल टू 105. हे पण दोन इक्वेशन आहेत. तर 2y - x इज इक्वल टू 0. आता दोन्ही एका साईडला आहेत तर आपण x एका बाजूला घ्यायचं. मग x इज इक्वल टू 2y केलं तर इक्वेशन नंबर 1 घेतलं कारण 2y ही xची व्हॅल्यू आली. सेकंड इक्वेशन 10x + 15y इज इक्वल टू 105. इक्वेशन नंबर 2. मग याला सबस्टिट्यूट करायचं आहे की एक्सची व्हॅल्यू आपल्याला त्या एक्सच्या जागी पुट करायची आहे. मग 10x एक्सच्या जागी 2y पुट केलं तर आपल्याला वायची व्हॅल्यू इथं 3 मिळाली. सबस्टिट्यूटिंग y इज इक्वल टू 3 इन इक्वेशन 1. देअरफॉर x इज इक्वल टू 2 × 3 इज इक्वल टू 6. मग आपल्याला काय व्हॅल्यू मिळाली तर 6,3 इज द सोल्युशन ऑफ द गिवन इक्वेशन. फिफ्थ काय आहे 2x + 3y + 4 इज इक्वल टू 0, x - 5y इज इक्वल टू 11. 2x + 3y + 4 इज इक्वल टू 0 म्हणजे हे इक्वेशन नंबर 1 झालं. आणि सेकंड इक्वेशन काय झालं x इज इक्वल टू 11 + 5y. सबस्टिट्यूटिंग x इज इक्वल टू 11 + 5y म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय आली आपल्याला 11 + 5y. ती कशामध्ये पुट करायची इक्वेशन नंबर 1मध्ये. एक्सच्या जागी 11 + 5y पुट केलं तर आपल्याला वायची व्हॅल्यू इथं -2 मिळाली. मग सबस्टिट्यूट केली ती x इज इक्वल टू 11 + 5y. वायची व्हॅल्यू इथं 2 पुट केली -2 पुट केली तर एक्सची व्हॅल्यू आपल्याला इथं किती आली 1 आली. मग 1, -2 इज द सोल्युशन ऑफ द गिवन इक्वेशन. तर लास्ट एक्झाम्पल पण तसंच करायचं आहे.